प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे तिळाचे लाडू. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, नॉर्मल गूळ घेतला तरी चालेल. 200 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडे बारीक करून घेतलेले आहेत. खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्याला असे तुकडे मिळालेले आहेत. एकदम बारीक करायचं नाही, पीठ करायचं नाहीये. आणि आता हे जुने तीळ आहेत बिना पॉलिशचे, त्यामुळे आपण हे थोडेसे असे चोळून घ्यायचे आहेत. चोळून घेतल्यामुळे ते थोडे सफेद दिसतात, म्हणजे साल अशी नीट होतात. आणि त्यानंतर आपण ते थोडं आसडून घ्यायचे, साल काढून घ्यायचे. बिना पॉलिशच्या तिळाचे लाडू जास्त टेस्टी बनतात. आणि त्यानंतर आपण हे भाजून घ्यायचे आहे. गॅस पेटवलेला आहे. आता आपण हे तीळ यात ओतूया. सतत मिक्स करत राहायचं आहे. एकदम खरपूस पण तीळ भाजायचे नाहीये, त्यामुळे लाडवाला कडू टेस्ट येऊ शकते. दहा ते 15 मिनिट मध्यम आचेवर तीळ चांगले भाजून घ्यायचे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाक तयार करून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण सतत हलवत राहायचंय, मिक्स करत राहायचंय. एक एक थेंब पडला पाहिजे, तेव्हा आपला पाक तयार होईल. दहा मिनिट झालेली आहेत. जवळजवळ पाक तयार झालेला आहे. असं पण आपण पाहू शकतो. अशी गोळी तयार झाली पाहिजे. आता आपण यात तीळ ओतून घ्यायचे. शेंगदाणे पण घालायचे.
गॅस बंद करायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला लाडू बनवायचे आहेत. वेलची पूड टाकायची आहे 2 चमचे. मस्त छान मिश्रण बनलेलं आहे, एकदम चिकट असं. आपण लाडूचे लाडू बनवून घेऊया. एका बॉटलमध्ये पाणी घेऊन हे थंड करून घेतलेलं आहे. बर्फ केला तरी चालेल आणि असं आपण हातावरून बॉटल फिरवून घ्यायची आहे. मग आपल्याला थोडे चटके लागणार नाही. तसं बघितलं तर चटक्यांची स्त्रियांना सवयच असते. त्याशिवाय स्वयंपाक बनत नाही आणि संसार पण होत नाही. तेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असं म्हटलेलं आहे. काही वेळाने ते मिश्रण थंड झालं की झाल्यानंतर लाडू वळत नाही. त्यावेळी परत एकदा मिश्रण ते गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं. मस्त छान रेसिपी बनलेले आहे, लाडू बनलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मी दाखवलेले आहे. नक्की करून पहा. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. धन्यवाद.